आज रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत रोहा विभागातील सर्व पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांचा, त्याचबरोबर RCP प्लाटून यांच्या मार्फतीने रोहा शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आलेला होता. सदरचा रूट मार्च हा आगामी येणारे सण, महावीर जयंती असेल, त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणुका या कालावधीमध्ये नागरिकांनी शांतता प्रशांतता राखण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आलेला होता. माझ्या उपविभागातील सर्व नागरिकांना आणि रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याद्वारे आव्हान आहे की आगामी येणारे सण आणि निवडणुकीदरम्यान शांतता राखणे ही त्यांची जबाबदारी म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडावं. मुख्यमंत्री बनले, आपण मुख्यमंत्री बनता बनता उपमुख्यमंत्री झाला, सरकार बनलं, आता तरी भूक भागायला पाहिजे होती ना. सरकार तर बनलं होतं, मुख्यमंत्री बसला होता, मग आताही भूक भागायला पाहिजे होती, पण भूक थांबेना. शिवसेना फोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. 106 आणि 140 146 होते. पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, परत 40 आमदार गेले, 186 झाले. 288 मतदारसंघ आहेत, 186 झाले, तरी यांची भूक थांबायला तयार नाही. थांबली का? सरकार बनले, आधी अर्धे मुख्यमंत्री होते, ते पाव मुख्यमंत्री झाले, कारण 2 उपमुख्यमंत्री झाले, 1 फुल 2 हाफ. उद्धव साहेब म्हणतात ना, हे सरकार कुणाचं आहे? 1 फुल 2 हाफ. आज रोजा इथं आपल्यासाठी आपण इथे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वप्रथम लायन्स क्लबचे धन्यवाद तुम्हाला देतो. आणि हे जे आपला रोजा चालणार आहे त्याला सुद्धा भविष्यात काही दिवस अजून आपल्याला चालणार आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला शुभेच्छा. आपण सगळेजण इथं आलात त्याबद्दल त्या सर्वांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने हा आपण छोट्याखानी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण आलात त्यांचा आम्ही लायन्स क्लबचे थोडासा स्वागत करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.